उसी तरह से इकरा इलन की तरफ से सॉरी नाइक इलेवन की तरफ से सलामी गेंदबाज निसार मुजावर। मलिक रानीन की तरफ से बल्लेबाजी के लिए सलामी जोड़ी मैदान पर। इकरा इलेवन दोनों कॉम बॉक्स में आना है, दोनों एक्स्ट्रा प्लेयर। इकरा इलेवन बैट्समैन कौन है? दानिश पहली बार एक्स्ट्रा खेलेंगे। निसार की गेंद का अच्छी गेंद थी, गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी बाहर निकलती हुई अंपायर अवंतर का। इसी तरह से टीम का खाता खुला 1 रन के साथ। काफी तादाद में दर्शक यहां पर जुड़ते हुए इस नौजवान स्कूल ग्राउंड पर। वापस एक बार निसार गेंद करने के लिए तैयार। 8-10 कदमों का रन अप। यहां मंडल का नियम जो आइकॉन खिलाड़ी है अच्छी गेंद थी, गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई ज्यादा घुमा लेते हुए गेंद गई विकेट कीपर समीर नाइक के दस्तान में और पहला पतन का झटका लगता वहां पर इकरा इलेवन को। दानिश के रूप में खेलना चाहते थे, गेंद ने ज्यादा घुमाव लिया, गेंद गई विकेट कीपर के दस्तान में। पहला झटका यहां पर इकरा इलेवन को। यहां पर मंडल के रूल जो आइकॉन खिलाड़ी जो बल्लेबाजी करेगा उसमें से एक या आइकॉन खिलाड़ी बल्लेबाजी कर सकता है। नाइक ब्रदर्स 12 मैन, नाइस ब्रदर्स 12 मैन यहां पर आना है। निसार गेंद करने के लिए तैयार, उनकी जगह लेने के लिए नहीं बल्लेबाज अरबाज पहली बार स्ट्राइक लेंगे। अच्छी गेंद थी, उसे उछाला लॉन्ग ऑफ के ऊपर से, गेंद मॉडर्न के बाहर उसके और गेंद को जब फील्ड करते फील्डर बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए। यहां पर खाता खुलता हुआ अरबाज का विनिंग का स्कोर 3 रन। हमारे साथ जुड़े हुए सनमताई चौहान गुनेलेकी का। वापस एक बार अरबाज खेलने के लिए तैयार, गेंदबाजी के लिए अच्छी गेंद थी, उतना अच्छा शॉट पे रन आने खतरा और बाल बाल बचे जब तक बल्लेबाजों ने 1 रन पूरा किया। स्कोर 4 रन। विनिंग का पहला ओवर पर का डिब्बल इससे पहले जो मैच हुआ था उसमें मैच के मैन ऑफ द मैच आशीष मालवनकर और फरहान बलबली। फुल टॉस गेंद थी, उसे उछाला फले ऊपर से, गेंद मॉडर्न के बाद तारा मंडल में और अरबाज के बल्ले से निकलता हुआ गगनचुंबी छक्का। मालवनकर इससे पहले जो मैच हुआ था उसके मैन ऑफ द मैच आशीष मालवनकर। फुल टॉस गेंद थी, उस गेंद का पूरा फायदा, गेंद को उछाल लिया फाइनल एक ऊपर से, गेंद 12 रन के बाद 6 रन के लिए विनिंग का पहला ओवर पर गति पर निसार मलिक रानी की तरफ से गेंदबाजी करने के तैयार। अच्छी गेंद थी, गेंद टप्पा पड़ने के बाद ज्यादा घुमाव लेते हुए गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ 10 रन। हॅलो, या अगोदर झालेल्या सामन्याचा सामनावीर मानकरी ठरतोय आशिष मालवणकर. प्लीज या ठिकाणी येऊन आपलं सन्मान चिन्ह सामना वीराचं घ्यायचं आहे.
मोहम्मद नाईक यांच्या शुभ हस्ते आशिष मालवणकर आणि फरान दोघेही या. आशिष सामना चालू ठेवा. या ठिकाणी आशिष मालवणकरला अर्धशतकासाठी सन्मानित करण्यात येत आहे, मॅन ऑफ द मॅच. सामना टाय झाल्यामुळे दोघांनाही सामनावीराचा किताब दिला जाईल. फरान धन्यवाद. फरान फरान तुला विचारलं विन का दूसरा ओवर. सोरिब खलीफे बल्लेबाजी के लिए परेश मटकर, जो कि लोकल बॉय है. परेश मटकर दुआदार बल्लेबाज है, पिंच हिटर के नाम से जाने जाते हैं इस सौंदल में. परेश मटकर काफी कड़ी हुई तेज धूप इस मैदान पर. परेश खेलने के लिए तैयार. गेंदबाज अच्छी गेंद थी, उसे उछाला है. वहां पे फील्डर देखेंगे, रन आउट, कैच का खतरा. और यहाँ पे एक लॉलीपॉप सा कैच छुट्टा हुआ, उसका पूरा फायदा उठाया बल्लेबाजों ने. 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने. विनिंग का स्कोर 13 रन. दूसरा ओवर प्रगति पर हमारे साथ जुड़े हुए सिंधुदुर्ग बुलंद आवाज राजेश मालोदे सर, उसी तरह से गुणलेखिका सनम ताई चौहान, उसी तरह से कमेंटेटर रमेश चौहान जो कि राजापुर से बिलोंग करते हैं. रमेश चौहान अच्छी गेंद थी, उतना ही अच्छा शॉट. गेंद को खेल लिया. वहां पर गेंद को जब तक फीड करते सागर नाटकर, जो से बंबई से बिलोंग करते हैं. सागर नाटकर मैन फ्रॉम घाटकोपर. अरबाज खेलने के लिए तैयार. स्वरूप गेंदबाजी करने के लिए तैयार. 8-10 कदमों का रनअप मलिका अनियन की तरफ से. अच्छी गेंद थी, उसे गेंद ने बल्ले का अंदर हुआ कि नहीं गई. गेंद गई बाउंड्री लाइन के बाद. 4 रन के लिए कोई मौका नहीं था यहां पे गेंद को रोकने का. गेंद बल्ले का बाहरी किनारे लेते हुए गेंद कीपर विकेट कीपर को चकमा देते हुए बाउंड्री लाइन के बाद 4 रन के लिए. इसी 4 रन के साथ विनिंग का स्कोर 18 रन. दूसरा ओवर प्रगति पर काकाफिल क्रीडा मंडल सौदल आयोजित ये स्पर्धा. आज स्पर्धा का पहला दिन, पहले दिन का दूसरा मैच. इकरा 11 वर्सेस नाइक ब्रदर्स. टॉस जीता था पर नाइक ब्रदर्स ने फील्डिंग करने का निर्णय लिया. अच्छी बल्लेबाजी यहां पर, उतनी अच्छी बॉलिंग का गेंदबाजी का विश्लेषण देते हुए गेंदबाज स्वरूप और निसार मुजावर. वापस एक बार स्वरूप भागना शुरू किया. अच्छी गेंद थी, फुल लेन की गेंद थी, उसे खेल दिया है लॉन्ग ऑफ की दिशा में. जब तक गेंद फील्ड होती 1 रन पूरा किए बल्लेबाजों ने. इसी 1 रन के साथ विनिंग का स्कोर 2 अंकों में 20 रन. विनिंग का दूसरा ओवर प्रतीक पर अरबाज खेलने के लिए तैयार. स्वरूप की गेंद का, स्वरूप गेंदबाजी करने के लिए तैयार. अच्छी गेंद थी, फुल लेन की गेंद थी, खेलना चाहते थे. गेंद सीधा बल्ले पे नहीं, गेंद गई फाइन लेग के क्षेत्र में. वहां विकेट कीपर ने अपना अच्छा काम किया. समीर नाइक जो कि माने जाने वाले सौंदल गांव के, तो कामयाब देने के लिए यहां पर विनिंग का तीसरा अपने घोड़े का पहला ओवर लेके समीर नाइक. मलिक रान इनकी तरफ से 8-10 का 9 रन अप. फील्ड में थोड़ा सा बदलाव. यहां पर बल्लेबाज एक के साथ सलाह मशवरा करते हुए समीर गेंदबाजी करने के लिए तैयार. 8-10 का 9 रन अप. सामने उनके परेश. विनिंग का तीसरा ओवर पर एक बार हमारे साथ जुड़े हुए हमारे समालोचक राजेश मालोदे अच्छी मालूमात देते हुए अच्छे. पहली गेंद टप्पा खाना पड़ने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई घुमाव लेते हुए गेंद कीपर विकेट कीपर के पास. वहां पर विकेट कीपर इमरान बलबले
अच्छी गेंद थी, फ्लो लॉन्ग की गेंद थी, उसे उतारा देंगे वहां पे फील्डर और एक आसान सा कैच और यहां पर लौटना पड़ेगा बल्लेबाज परेश को। फ्लो लॉन्ग की गेंद थी, उसका पूरा फायदा नहीं उठा पाए यहां पर बल्लेबाज परेश। गेंद गई लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। नया बल्लेबाज अच्छी गेंद थी, टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई गेंद को खेल लिया पॉइंट के क्षेत्र में। वहां पे हिचकिचाते हुए फील्डर, जब तक गेंद फील्ड होती, एक रन पूरा किया बल्लेबाजों ने। इसी एक रन के साथ विनिंग का स्कोर 21 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। यानंतर होणारा सामना जो असेल प्रोग्रेस ग्रुप विरुद्ध लब्बेक सौंदर, दोन्ही संघ नायकांनी या ठिकाणी यायचंय नाणेफेकीसाठी। थैंक यू राजेश बालोदे। वापस एक बार समीर, अच्छी गेंद थी, फ्लो लॉन्ग की गेंद, वहां पर फील्डर मौजूद और यहां पर और एक विकेट का पतन। अच्छी गेंद थी, उसका पूरा फायदा नहीं उठा पाई बल्लेबाज और वहां पर लॉन्ग ऑन के क्षेत्र में कोई गलती नहीं की फील्डर ने और यहां पर लौटना पड़ेगा बल्लेबाज अरबाज को। अच्छी गेंदबाजी यहां पर समीर नाइक अपनी टीम के लिए। काका फिर विनिंग का तीसरा वर्ग प्रगति पर हमारे साथ जुड़े हुए राजापुर के एक मराठी समालोचक, काफी बुलंद आवाज है इनका इस राजापुर तालुके में। अच्छी गेंद थी, फुलन की गेंद थी, सम्मान दिया, कोई रन नहीं, वहां पर गेंद को फीड किया खुद समीर नाइक ने, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। स्कोर वहां पे रुका हुआ है, 21 रन काफी तरह से बांध के रखा हुआ है। अच्छी गेंद थी, डब्बा खमाने के बाद थोड़ी सी उछलती हुई और यहां पर एक आसान सा कैच छुट्टा हुआ। ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद विनिंग का स्कोर 21 रन 3 विकेट के नुकसान पर। आगे का देखा हाल आपको हमारी साथी कमेंटर मैन फ्रॉम राजापुर रमेश चौहान सर आपका देखा लेखा हाल चुनाएंगे। थैंक यू, धन्यवाद। आपण या विभागातील सुमधुर आवाज ठाकूर साहेबांचा ऐकला होता। आपण बोलूया गोलंदाज आकाश स्वरूप, सुंदर चेंडू आहे, याने टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय। 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला होता। धावसंख्या पाहिली होती 3 गडी बाद 21। स्वरूप स्वतःच चौथं षटक आपण पाहिलं गेलं तर स्वतःच पहिलं आणि डावातलं 4थं षटक स्वरूपच्या हातामध्ये 4-5 पावलांचा रनअप
पंचांना पार करून हा चेंडू मला वाटते डाव्या यष्टीच्या बराच बाहेरून जाणारा पंच अवांतरचा इशारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजे टायटॅनिक स्टाईलच्या या ठिकाणी आपल्याला स्वरूप पंचांकडून पाहायला मिळतंय. या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आपण पाहिलं गेलं तर ठाकूर साहेब आणि तसंच रत्नागिरी सिंधुदुर्ग विभागातील एक बुलंद आवाज राजेशजी माळवदे सर हे सुद्धा जोडले गेलेले आहेत. आपण या 3 षटकानंतर त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तसंच ही स्पर्धा गिरीजी कोचरेकर, सोनमताई चव्हाण यांच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह पाहता येणार आहे. सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मी रमेश चव्हाण पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. वळूया सामन्याकडे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, चेंडू करा सरळ सरळ सरळ. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर सोन्याचा गोळा जमिनीला दान होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पण तदनंतर धावा वाचवल्या जातात. इथे मात्र पाहिलं गेलं तर दानिश मुजावर, अरबाज खलिफे, परेश मटकर सारखे फलंदाज स्वस्तात माघारी परतलेत. गोलंदाज पुन्हा एकदा स्वरूप एक अष्टपैलू खेळाडू आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, मोठा फटका मारायचा, हुक करण्याचा प्रयत्न, तदनंतर फलंदाज चुकतोय. धावसंख्येत 1 नंबर पडते. इथे आपण पाहिलं गेलं तर इकरा 11 आणि नाईक ब्रदर्स असा या 2 संघादरम्यान ही लढत पाहायला मिळते. आपण पाहिलं गेलं तर पहिला सामना हा काटेकी टक्कर हाय व्होल्टेज वाला पाहायला मिळाला होता. दोन्ही संघ एकमेकावर भारी पडले होते, म्हणजे टामना टाय पाहायला मिळाला होता. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी डाव्या यष्टीच्या बराच बाहेरून जाणारा पंच अवांतरचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत या ठिकाणी बदल, 25 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. आता मात्र स्वरूप थोडासा का होईना हा लाईन ऑफ लेंथ भरकटलेली पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये काही चुका पाहायला मिळते, कारण समीर नाईक यांनी खरोखरच चांगली गोलंदाजी, निसार मुजावर यानं चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होते. मोठा फटका मारायचा होता, वल्लव रे नाकवा वल्लव. बॅटचं आणि चेंडूचं कनेक्शन चांगलं पाहायला मिळत नाही. कनेक्शन सही, सोच वही आणि कनेक्शन सही होणं गरजेचं आहे. तदनंतर चेंडू डिपॉझिट होत असतो. या ठिकाणी चेंडू निर्धाव जातोय. स्वरूप आता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्वरूप आपल्या गोलंदाजी मार्ग सज्ज होते, पंचांना पार करून. सुंदर चेंडू पायावर आदळतोय. पंचांकडे दात. इथे मात्र विचार केला जाते, उंगली खडी, बॅक टू पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 4. 25 या धावसंख्येवर आपल्याला फरान हा बाद होताना दिसतोय. आपल्याला पाहायला मिळतंय. डीजे एक सुमधुर संगीत होऊ दे. मैदानाच्या आतमध्ये या सामन्यानंतर पुढील सामन्याच्या टॉस साठी दोन्ही कर्णधार तयार राहायचंय. पहिली इनिंग संपल्यानंतर दोन्ही कर्णधार तयार राहायचंय. आमिर पठाण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा सुद्धा एक समुद्र गावातील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. थोडासा उशिरा आलाय, मागे ठेवलाय कर्णधारनं त्याला. आमिर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. सुंदर फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय, सरळ दंडन करत सरळ सीमा रेषा पार, चौकार. इम्रान बलबले गोलंदाज दोन्ही संघांना विनंती असणार आहे. आमिर पठाण हॅलो पंच मंडळी, आपल्याला सूचना आहे. सर्व विनंती असणारे पंचांना. धावसंख्या 29, 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4थं षटक, 5वं षटक मार्गस्थ होत आहे.
29 धावा या धावपलेकावर आपल्याला पाहायला मिळतात. चालू असणारा सामना इकरा 11 आणि नाईक ब्रदर्स असा आपल्याला सामना पाहायला मिळते. फवाज वैयक्तिक 5 धावांवरती खेळतोय. आमिर पठाण हा 0 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे डीजे सुमधुर संगीत होऊ दे तर डीजे. थोडासा गडबड पाहायला मिळते कारण आपण जर पाहिलं की तर दानिश आणि दानिशला उभं राहणं गरजेचं होतं. दानिश हा स्वास्थ्यात माघारी परतला होता. तदनंतर अरबाज दानिश ह्या 2 फलंदाजांची मोठी भिस्त होती. तदनंतर परेश हा सुद्धा लवकर बाद झाला आणि त्याचं स्वरूप इथे आपल्याला पाहायला मिळालं होतं की धावसंघ संकटात सापडलेला आहे. माजिद इथे आपण पाहिलं गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये 88 धावा या कमी पडल्या होत्या. इथे मात्र संकटात आहे. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 29 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धांत सुंदर चेंडू बॅटची आतली गळा चेंडू बॅटला ब्रश करतोय. धावसंख्येत 1 नंबर पडते. धावसंख्येत मला वाटतं 1 भर पडते. नवीन फलंदाज सिद्धांत नॉन स्ट्राईक एंडला तो सिद्धांत. स्ट्रायकर एंडला आमिर पठाण हे आपल्याला पाहायला मिळतोय. आमिर पाहूया संघाला संकटातून बाहेर काढतोय का. गोलंदाज इम्रान. आमिर पठाण लेट कटचा फटका. चेंडू ट्रॅव्हल होते ऑफसाईड टन करत आहे. 1 धाव तर सुरक्षित. दुसऱ्या धावेचा जोरदार प्रयत्न. 2 धावा या सुरक्षित डिपॉझिट होत आहेत. धावसंख्येत या ठिकाणी 2 ने भर पडते. धावसंख्या होते ती 32 धावा या धावफलकावर. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा या आपल्या धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा आलेख पाहिला गेला. इथे मात्र कोणाला तरी बाहुबली व्हावंच लागणार आहे. इथे धावसंख्या वाढवावी लागणार आहे कारण इथे आपण पाहिलं गेलं तर 40 ते 50 प्लस धावा असाव्यात लागणार आहे. चांगला फटका लेग साईडच्या दिशेनं पंचांच्या दिशेनं जा. चांगला फटका. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर पडते. गोलंदाजा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सज्ज होते. सुंदर चेंडू सुंदर फटका. या ठिकाणी जोर का छटका. धीरे से लगे चेंडू जातोय सरळ 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 सीमा रेषा पार. षटकार. एसपीएचचा षटकार. मी मगाशीच म्हटलं होतं कोणाला तरी बाहुबली व्हावंच लागणार आहे. इथे धावसंख्या पाहिला गेली तर झपकन वाढते. 39 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा. डीजे कारण आपल्याला अजून 3 सामने हा सामना संपल्यानंतर खेळवायचे. इथे समीर नाईका स्वतःचं दुसरं आणि डावातलं निर्णायक म्हणजेच 6वं षटक या ठिकाणी घेऊन येत आहेत. एक
संघाला आमिर पठाण पाहूया संघाला संकटातून बाहेर काढतोय का. इथे धावसंख्या 39-50 प्लस होते आहे का. आमिर पठाणचा जोरचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटला ब्रश करतो. बॅटची आतली काढा इनर एज लागते. धावसंख्येत 1 नंबर पडते. धावसंख्या होते ती 40 धावा. या धावपलिकावर पाहायला मिळते सिद्धांत. उशिरा येऊन सिद्धांत मात्र आक्रमक फटकेबाजी सिद्धांतकडून आपल्याला पाहायला मिळाली होती. तोच सिद्धांत पुन्हा एकदा तोच पवित्रा सिद्धांतकडून पाहायला मिळतोय का. समीर नाईक गोलंदाजी राव हो चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक निसार मुजावर आणि आज मात्र निसार मुजावर निराश करतोय. एकच ओराम क्रिकेटला चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आयकॉन खेळाडू म्हणून पाहिलं जातं तोच निसार मुजावर सोन्याचा गोळा जमिनीला दान होतोय. इथे एक चूक महागात पडणार आहे. आतापर्यंत पाहिलं गेलं तर निसार यानं 2 झेल या ठिकाणी सोडलेले आहेत. दोन झेल या ठिकाणी निसारकडून आपल्याला सुटताना पाहायला मिळालेत. कारण इथे कॅच विन द मॅच कोणीतरी असं म्हणून ठेवलंय. कारण की कॅच ही अतिशय महत्वाची क्रिकेटमधील गर्दीच्या सुंदर चेंडू सुंदर फटका वल्लव रे नाका वल्लव चेंडू टप्प्यानंतर थोडासा उसळी घेते. फलंदाज या ठिकाणी बेट होतोय. धावसंख्या आहे तिथेच पाहायला मिळते. 41 धावा या आपल्या धावपलिकावर पाहायला मिळतात. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर 3 चेंडू येणं बाकी. पुन्हा एकदा गोलंदाज सुंदर चेंडू. पुन्हा एकदा पंचांकडे अपील. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू फलंदाजाला बुचकाळ्यात टाकतोय. चेंडू निर्धाव जातोय. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. धावसंख्या जायच्या जागच्या जागेवर 41 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुंदर चेंडू सुंदर फटका. चेंडू बॅटला ब्रश करतो. चेंडून बॅटची आतली कडा. चेंडू ट्रॅव्हल होतोय. दंडन 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 करत 2 धावांसाठी सुरक्षित क्षेत्रामध्ये धावसंख्येत 2 नंबर पडते. धावसंख्या होते ती 43 धावा. या षटकातील 1 चेंडू येणं बाकी. या चेंडूवर किती धावा खर्च होत आहेत पाहूया. सिद्धांत कोणता पवित्रा घेतोय. सिद्धांतला इथे मात्र मोठा फटका मारावाच लागणार आहे. पाहूया. टायमिंग होत नाही. टायमिंग मिस होतोय. इथे मात्र फलंदाज बाद. 6 गडी बाद 43 म्हणजेच विजयासाठी 44 धावा. इथून पुढील समालोचनाची धुरा आमचे 7 कॉमेंटेटर आमचे गुरुवर्य राजेशजी माळवदे सर यांच्या स्वाधीन करतो आणि मी काही वेळासाठी मायक्रोफोनची रजा घेतो. ओव्हर टू यू सर. धन्यवाद. हॅलो. प्रोग्रेस ग्रुप आणि लब्याक सौंदर्य दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस का बॉक्स कडे यायचं आहे. ताबडतोब नाणेफेक उडवायची आहे. या ठिकाणी विनंती करतोय रफिक खान सरांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे ताबडतोब. सौंदर्य संघ कर्णधार या ठिकाणी माझ्या समोर प्रोग्रेस ग्रुपचा कर्णधार जोडतोय. लबेक सौंदर्यचा कर्णधार येईल आणि रफिक खान सर यांना विनंती आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी त्यांच्याकडे टॉस द्यायचा आहे. टॉस उडवण्यासाठी टॉस द्यायचा आहे त्यांच्याकडे उडवण्यासाठी. या रफिक भाई तुमचं खूप खूप या टॉस का बॉस मध्ये खूप खूप स्वागत. या इथे या माझ्या बरोबर. काय बोलाल या स्पर्धेबद्दल. काय बोलू आता बघूया आपण कोण कसा खेळतोय ते. नाही कोण कसा तो खेळणार. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल समीर नाईक तबरेज ठाकूर आगा सर आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी जुडले गेलेत आणि खूप चांगली स्पर्धा आहे. काय सांगेल समीर नाईक बद्दल. तुम्ही तुमचा माणूस आहे. समीर नाईक तर आपल्यासाठी चांगला आहे. आपल्या पोरग्यासाठी बी अरबासाठी चांगला आहे. त्याचा आम्ही आभार मानतो. काय अरबाज तुमचा मुलगा आहे. अरे वा वा वा. चांगल्या रत्नाला तुम्ही जन्माला घातलंय आणि खरंच अरबाज एक चांगला खेळाडू म्हणून नक्कीच मी त्याच्याकडे बघतोय. तर दोन्ही संघाचा कर्णधार या ठिकाणी लब्बेक सौंदर्य आणि त्याचबरोबर प्रोग्रेस ग्रुप दोन्ही आलेत. नाणेफेक उडवून घ्या. काट आलाय आणि प्रोग्रेस ग्रुप नाणेफेक जिंकतोय. नाणेफेक मित्र जिंकली आहेस. काय रणनीती काय तुझा निर्णय. सर आम्ही क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय प्रोग्रेस ग्रुपने. प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरचा
इथे तुला अपोजिट दिसतोय तो वाघ आहे, ढाण्या वाघ. मगाची त्याचा खेळ आपण बघितलाय कसा खेळलाय तो. तर त्यामुळे या संघाला क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर 6 षटकामध्ये किती धावापर्यंत रोखशील? सर जसं तुम्ही म्हणलात खरंच त्याची बॅटिंग चांगली आहे आणि त्याची बॅटिंग लाईनअप पण चांगली आहे. तरी आमचा विचार असेल की 60 ते 65 रनांवरती थांबवायचा प्रयत्न. 60 ते 65 रनापर्यंत म्हणजे ही तुमची व्यूहरचना आहे. तर माझ्यासमोर आता पुन्हा जुळला गेले लब्बेक सौंदर्य संघाचा कर्णधार आशिष मालवणकर, ज्याला आम्ही सर्वजण प्रेमाने मॅक नावाने ओळखतो. त्याची कारकिर्दीबद्दल जर विचार केला तर जवळपास 20 वर्ष क्रिकेटसाठी योगदान देतो. अनेक स्पर्धा समालोचन करताना त्याचा खेळ बघितलाय. तर मित्र काय सांगशील? समोरच्या संघाने नाणेफेक जिंकली आहे, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय तुम्हाला फलंदाजीला. किती धावांचा डोंगर? आता बघितलं 80च्या वर रन करायचा प्रयत्न करू. निश्चित सामना चालू आहे त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला दोघांना समालोचन कक्ष आणि काकापिरी क्रिकेट क्लबच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. अरे नावात लक्ष काय दे. आता बघ सौंदर्याच्या आकाशवाणी केंद्रावरनं मी राजेश माळवदे कणकवली तोराय तुमचा सगळ्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हे सामना सुरू होता प्रोग्रेस ग्रुप विरुद्ध लब्बेक. पहिला चेंडू दाखवलो, रिव्हर्स स्वीपचा आगाज करण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडू सफलता, चेंडू जाता सीमा रेखा पार. 4 धावांसाठी डीजे. आपला खणखणीत चौकार बघूक मिळालो. बघितलो तो पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू टोलवला जाता, चेंडू परार होता, चेंडू जाता सीमा रेखा पार. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. पुन्हा एकदा डीजे. चेंडूवर 2 चौकार बघूक मिळतात. खूप चांगली बॅटिंग आपल्याला बघूक मिळतात ती म्हणजे इम्रान बलबले. गेल्या वर्षीची स्पर्धा ज्या इम्रानने गाजवलं तेच या ठिकाणी इम्रान नावाचा फलंदाज आहे. आपल्या बॅटिंग पुन्हा एकदा वैभव या ठिकाणी सुंदर चेंडू टाकल्यानं जे का ब्रह्मास्त्र म्हटलं आता ते का हलकेसे सन्मानजनक फटको. चौकाराची हॅट्रिक काय बघूक मिळत नाही आणि एका धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकता ती 9 या धावसंख्येवर. खूप चांगलो सामनो क्रीडा रसिकांच्या भेटीक आपल्याला बघूक मिळणारा आणि नक्कीच विचार गेलो तर यो सामनो आणि औचित्य मात्र असताना तो SPL म्हणजे अर्थातच सौंदर्य प्रीमियर लीग काकापिरी क्रिकेट कपच्या माध्यमातून आज सकाळी सामन्यांका सुरुवात झाली आणि आज उपस्थित असलेले माझे सगळे मान्यवर क्रीडा रसिक सर्वांचा शब्द सुमनान खूप खूप स्वागत. पुन्हा आहे ना बघितलो गेलो तो पुन्हा एकदा चांगलो फटका. चेंडूच्या मागे हा क्षेत्ररक्षक चेंडू तो अडवलो जाता आणि फेक करता तोपर्यंत 1 धाव ही संघाच्या खात्यात. 9 बॉलचो म्हणजे जखम मांडी एक आणि इलाज शेंडी एक असो काहीसो प्रकार बघूक मिळता. अवंतर धाव 1 मिळता म्हणजे धावसंख्या पोहोचता 11 या धावसंख्येवर. एक्क्याचा डबल गेम जे का म्हटलं जाता तो 11 अशी धावसंख्या धाव फलकावर बघूक मिळता.
इम्रान बलबलेसाठी बाबू सावंत यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि tenniscricket.inच्या माध्यमातून tenniscricket.in ही एक मोठी संस्था ज्याने खरोखर 138 देशामध्ये आपला प्रक्षेपण पोहोचवल्याने आणि उत्कृष्ट प्रक्षेपण ज्या वेळेला रिव्ह्यू असता किंवा एखादा फटको असता तो तुमका आवर्जून क्लिअर प्रक्षेपणासाठी tenniscricket.in ही या ठिकाणी बसले गेलेत. आणि जर मित्रांनो विचार केला तर गिरीश कोचरेकर काय नाव बोलू या खेळाडूबद्दल ज्याने खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटचं व्हिडिओ उचललो, परंतु जवळजवळ 20 ते 22 वर्ष मी त्याचा खेळ बघतोय. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो. मी सकाळी त्याला भेटलोय, विचारलंय बाबा तुझं वय किती, तर म्हणाले 40 क्रॉस केले. म्हणजे या वयात पण त्याचं आता याच्यानंतर तो आज हिलो तो अलिबागची संघ स्पर्धा खेळून इथपर्यंत पोहोचला. खूप खूप शुभेच्छा गिरीश. सुंदर फटको जेलची शक्यता डोक्यावरना डीप मिड विकेटच्या बाजून चेंडू सीमा रेखा पार 4 धावांसाठी डीजे. बघितलं गेलं तर एक खणखणीत चौकार भोग मिळतात. धाव संख्येचा विचार केला तर 15 धावा हे धाव फलकावर लागतात. पहिला षटक असा प्रगतीपथावर. या ठिकाणाक एक सुंदर उतारावंद कार्पेटचा फटको थोडंसं हातातनं चेंडू तर नाही सटा पण कव्हर मात्र चांगला बघूक मिळतला आणि त्यामुळे विचार केला तर एक धाव संघाच्या खात्यात जमा होत आणि 16 धावा. दुसरं एक ह्या रत्नागिरीचं टॅलेंट जी नुकतीच जी ISPL ही स्पर्धा झाली आणि रत्नागिरी जिल्ह्याचा एक मोठा टॅलेंट आमची सोनम चव्हाणताई ही त्या मोठ्या स्पर्धेत इंडिया लेवलची स्पर्धा त्या स्पर्धेत गुणलेखक आहे. एकदा सोनम चव्हाणसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो जरूर वाजवा. कौतुकाची ताप आपल्या माणसाच्या पाठीवर पडली की हुरूप येतात. सुंदर असं फटका बघूया. एक धाव बघता बघता दुसरी धाव आणि बघूया या ठिकाणी 2 धाव्यावर तिसऱ्या धावेसाठी पैर खोलले गेले होते परंतु कोण नाव काय स्वरूप कदम ISPLच्या शेवटच्या स्टेज पर्यंत सिलेक्टला गेला होता आणि त्याचंही कौतुक त्याच्यासाठी एकदा टॅलेंट म्हणून आज आपण त्याला शुभेच्छा नक्कीच देऊया. अंडर 90 साठीच्या या त्याच्यामध्ये तो गेला होता. खरोखर कौतुक स्वरूप तुझं फ्युचर ब्राईट आहे. नक्कीच मी तुमका सांगेन की असे खेळाडू आज समीर नाईक असतील, तबरेज ठाकूर असतील ही स्पर्धाचं वेगळं पण काय तर आपल्याच गावातल्या खेळाडूंका 5 दिवस एकामेकाच्या विरुद्ध झुंजवायचा क्रिकेटचे धडे घ्यायचे आणि याच्यातनं तुमचे टॅलेंट करत तुम्ही जिल्हा पातळीवर महाराष्ट्र आणि देश लेवलला जाऊची म्हणून समीर नाईक याचं कौतुक खास करावं लागेल. एवढं मोठं स्पर्धेचं आयोजन मी कुठेही एवढे 30 वर्ष सोनमताई स्पर्धा बघतोय पण गावातल्या स्पर्धेंची एवढी 5 दिवसीय स्पर्धा मी कुठेही बघितलेली नाही. दानिश बघितलं तर दानिशचा चेंडू सुंदर वेगवान चेंडू उत्तर नव्हता निरुत्तरित केला जाता आणि हा चेंडू मात्र निर्धाव बनलो जाता. पहिल्या षटक 1 चेंडू नंतर धाव संख्येचा विचार केलो तर 18 धावा हे धाव फलकावर बघू मिळतात. पुन्हा एकदा दानिश बघितलं तर लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू 2 क्षेत्र कशा भेद होता आणि त्या ठिकाणी चेंडू मात्र अडवलं जाता तोपर्यंत एकच धाव ही पळून पूर्ण केली जाता. प्रस्थापितांची जर मक्तीदारी मोडीत काढली तर इतिहास रचलो जाता आणि या 5 दिवसाच्या स्पर्धेत इतिहास रचून ही भव्य दिव्य जी कालच ट्रॉफीचं अनावरण झाला. एक मोठ्या स्पर्धेत जशी ट्रॉफी असतात तशी ट्रॉफी आपल्याला बघूक मिळतात आणि या ट्रॉफीवर कोणतो संघ नाव कोरीत तर निश्चित 21 तारखेक 4 वाजेपर्यंत आपल्याला समजतला. या ठिकाणी डावकुरो फलंदाज सुंदर फटको पॉइंटच्या दिशेने चेंडू तर टोलवला ना तोपर्यंत 1 धाव पळून पूर्ण करताना 20 अशी धाव संख्या इम्रान बलबले. इम्रान खरोखरच कौतुक करावं लागेल. इम्रान एक चांगला उद्योन्मुख खेळाडू आणि इम्रान 5 चेंडूवर 5 चेंडू खेळताना 12 या धावसंख्येवर खेळता. स्वरूपचा विचार केलो तर 5 चेंडू 7 या धावसंख्येवर. बघितलं सुंदर फटको 2 क्षेत्ररक्षक पळतत तोपर्यंत चेंडू जाता तो सीमा रेखा पार 4 धावांसाठी डीजे.
चेंडू रिव्हर्स स्वीपचा आगाज करण्याचा प्रयत्न होतो, चेंडू निर्धाव गणलो जाता. दानिशा गोलंदाज पहिल्या षटकाचा विचार केलो तर थोडस महागडा षटक ठरला होता. दुसऱ्या षटकाचे 5 चेंडू माघारी परततात, भैरव घालणारा चेंडू. हय बघितलो तर मोठो फटको मारूचो प्रयत्न आणि हय बघितला तर या षटक संपता तर दुसरा प्रति षटकाचा विचार केला तर 12 धावांची सरासरी राखत हय 24 अशी धावसंख्या. दानिशचा विचार केलो तर या षटकात तो 6 धावा खर्ची करता आणि वैभव 18 धावा खर्ची करता. बघूया तिसरा षटक कोण घेऊन येत. आशिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला, आशिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला, तो फिर जला डाल मैं फिर खड़ा करूंगा, फिर जला डाल मैं फिर खड़ा करूंगा. अशी काहीशी स्थिती या मैदानात काटे की टक्कर बघूक मिळतात. चेंडू बळीचा द्वंद्व असा. क्रिकेटमध्ये कोणच जिंकत नाही, क्रिकेटमध्ये कोणच हरत नाही. तुम्ही त्या सामन्याच्या दौरान जा काय परफॉर्मन्स देतात त्याचाच विजय होता आणि तुम्ही आपल्या संघाचं नाव रोशन करतात, आपल्या संघ मालकाचं नाव रोशन करतात. तोच खेळ तुमका मैदानात खेळूच लागतलो. तिसरा गोलंदाज बघूया कोण असतलो. टेल्समॅन कोण? वारंवार विनंती करतो आम्ही दोन्ही संघाचे टेल्समॅन आमच्या आजूबाजूक असूक हवे. 7-12वर नाव कसा लावचा हा मोठा प्रश्न आमच्या समोर येता. शिवराज आपला पहिला संघाच्या वतीने तिसरा षटक मारा करूसाठी सज्ज होता. राईट आर्म ओव्हर विकेट मारत होतो. आपल्या राईट आर्म राऊंड विकेट मारो दिसता. जवळजवळ 15 ते 18 पावांचा रनअप घेऊन गोलंदाजी करू सज्ज होतलो. शिवराज फुल टॉस मध्ये चेंडू टोलवला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र घेतलो जाता. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक अचूक झेल टिपता आणि निश्चित माघारी परतूचा लागतला तो फलंदाज इम्रान बलबलेची खेळी संपुष्टात. डीजे मित्रांनो, जी कॅच घेतल्याने त्या जागेचं नाव आहे काऊ कॉर्नर. आता काऊ कॉर्नरचं का नाव कसा पडला ह्या नक्कीच सांगू आवडतला जोपर्यंत पुन्हा खेळ चालू आहेत. 1957ला ब्रेबॉल टेरीवर माझ्यासारखं एक येडो समालोचक ते समालोचन करीत होतो आणि समालोचन करता करता जो बॅट्समन ओपन ग्राउंड होती, बॅट्समनने जो फटको मारला तो बरोबर त्या जागेवर एक गाय उभी होती, तिच्या पाठीवर चेंडू पडलो आणि त्या माझ्यासारख्या समालोचकाच्या तोंडातून आवाज येलो काऊ कॉर्नर आणि तिथपासून या जागेला काऊ कॉर्नर असं नाव जोडलं गेलं. पुन्हा एकदा शिवराज या ठिकाणी सुंदर असं फटको. पुन्हा काऊ कॉर्नर सांगितल्याबरोबर त्याच दिशेने फटको बघूक मिळालो. एक धाव संघाच्या खात्यात जमा होतली. पाऊ शतक म्हणजे 25 धाव हे धाव फलकावर बघूक मिळतं. नवीन फलंदाज समीर नाईक या स्पर्धेचे प्रणेते समीरजी नाईक ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घडते. खूप चांगला खेळाडू, गुणवान खेळाडू समीर नाईक या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीत दाखल झालो. शिवराज पुढचा चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि हय बघितलं तर एक धाव आणि पंचांचा इशारा मात्र दंडित नो चेंडू. नो चेंडू म्हटलो की उघडा डोळे बघानीत आणि त्याच्यानंतर तो चेंडू जो असणारा तो फ्रीट मनाजोगो फटको मारण्याची संधी. फक्त धावचीत होऊ नको, बाकी हवं तसो झोपून उठून कसो असत तसो फटको मारा. ती संधी तुमका ह्या नो चेंडूवर नक्कीच असता. धावसंख्या बघितली तर 27. जोरदार फटको मारूचा प्रयत्न, वाईटची दाद मागितली जाता समीरकडनं, पण पंच सांगतात थोडंसं शफल होतं, स्टेप आउट होतं आणि त्यामुळे नक्कीच तुका आणि याचा माती केली गेली या चेंडूची. ज्याच्यावर मोठा फटको बसू शकलो असतो तो या ठिकाणी चेंडू निर्धाव गणला जाता. पुन्हा एकदा बघितलं असतं हे चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसावत मारूचा प्रयत्न. वल्लव रे नकवा वल्लव अशी काहीशी स्थिती. चेंडू मात्र निर्धाव गणलो जाता आणि याच्यात मालवणी एका मनीची आठवण मात्र होता. गाव फिरा नेलो आणि हुंबऱ्या कापतान मेलो.
अशी काहीशी स्थिती आपल्याला बघूक मिळता आणि हे चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. चांगली गोलंदाजी शिवराज मात्र करताना आपल्याला बघूक मिळणार. पुढचा चेंडू असतो शिवराजचो. समीर नाईक तेच कित्ता तोच धडा. आणि या मर्यादित 6 षटकांची प्रीमियर लीग, एक एक चेंडू जर तुम्ही फुकट घालवला, केवढा मोठा दबाव. या अगोदरचा एक सामना जो टाय झालो बघितलो, 88 धावा झाले होते, 89 धावांचं लक्ष असताना पण सामना टाय झालो. त्या सामन्यात 2 फलंदाजांनी 2 अर्धशतका मारल्याने होती. पुन्हा एकदा शिवराज बैरव घालणारा चेंडू, चेंडू उडालो, कारंजो उडालो, चेंडू जाता. SPL चौकार, चेंडू सीमारेखा पार, चौकार. डीजे एका गड्याच्या मोबदल्यात 31 धावा, 3 षटका माघारी परततात. 3 षटकानंतर 18 बॉल 13 पाहिजे. आणि हे बघितलं गेलं तर 18 चेंडूंचा खेळ बाकी असतो आणि धावे होत तो 13, म्हणजे 13 अपोजिट 18. आता कोणासाठी हो शुभ हा, कोणाचा विजय होत निश्चित 18 चेंडू पर्यंत. माका तर वाटत नाही की सामनो रंगत. निश्चित कदाचित 7 चेंडू राखून पण मारलं, पण क्रिकेट आहे. क्रिकेट हे जर तर अगर मगरवर कायच चालत नाही. क्रिकेट ह्या तुमच्या परफॉर्मन्स चालता. नवीन बॉलर मैदानात नाव दानिश हो गोलंदाज. आपला दुसरा संघाच्या वतीने 4था षटक मारो करूक सज्ज होता. दानिश चांगला षटक टाकला होता पहिला. बघितलं होतं सुंदर असो फटको. चेंडू बघूया, चेंडू ट्रॅव्हल करता 2 धावांसाठी. त्या डी झोन म्हटलं होतं, डिक्लेअर झोन भागात जाता. चांगल्या फटक्याक नाही मात्र 2 धावांचो मिळता. 2 धावां धाव संख्या पडता ती 33 धावा, म्हणजे तिरियेचो डबल गेम असं जे का म्हटलं जाता ती 33 धावा हे धाव फलकावर आपल्याला बघूक मिळतात. चांगली फटकेबाजी. नक्कीच ज्याप्रमाणे सांगितलं गेला की 60-65 धावा मध्ये आम्ही रोखू आणि आम्ही 70-80 धावा जमू. आता हा समीकरण काय, कशी गोलंदाजी हे निश्चित आपल्याला सांगता येतला. उपस्थित आमचे मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी दिसतात. सगळ्या मान्यवरांचा शब्द सुमनन खूप खूप स्वागत. हो चेंडू उडवलो, झेल झेल. एक दुसऱ्या प्रयत्नात झेल मात्र टिपलो जाता. सुंदर झेल. डगआउट मध्ये परतूचा लागताना फलंदाज बाद होता तो म्हणजे इम्रान बलबले. डीजे हशम बलबले. इम्रान बलबले आउट झालो, डगआउट मध्ये गेलो, त्याची जागा घेऊ घेता हशम बलबले. आणि बघितला गेला तर दानिशने पहिला 1 षटक टाकला होता 6 धावांचा. बघितलं तर चांगलं फटको, चेंडूच्या खाली एक हाती चेंडू षटकार होऊ शकलो असतो. आपल्या संघासाठी मात्र 5 धावा ह्यो लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक अडवता आणि एका धावेवर समाधान मानूचा लागता. खूप चांगलं क्षेत्र आपल्या संघासाठी बहुमूल्य कामगिरी करताना. आणि याच्यासाठी बघितलं तो सुंदर चेंडू ग्लान्स केलं जाता, एका धावेसाठी टोलवलं जाता. कवर तो क्षेत्ररक्षक चेंडूवर घेता तोपर्यंत 1 धाव. एका धावेन धाव संख्या पुढे तर सरकता 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बाद झालो पहिलो स्वरूप कदम, नंतर बाद झालो इम्रान बलबले आणि धाव संख्या 4था षटक प्रगतीपथावर असताना
अवस्थित धावा. बघितला तर सुंदर असो फटको बघू मिळता. एक धाव निश्चित. दुसऱ्या धावेसाठी होत का प्रयत्न. स्ट्राईक एंड करून थांबवलं जाता. तोपर्यंत एकच धाव संघाच्या खात्यात जमा होत असताना धाव संख्या पोहोचता ती 36 या धाव संख्येवर. 3 षटकं आणि 4 चेंडूंचा खेळ. 3 षटकं 4 एक दिली ना. आता मात्र 14 चेंडू आणि 9 धावा हवेत. बघितलं गेला तर सुंदर असं फटको. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होतो. प्रयत्नच राहता आणि या ठिकाणी चेंडू मात्र निर्धाव गणले जाता. धाव संख्येचा विचार केलो तर बघितलं गेलं तर 4थ्या षटकाची होता सांगता. धाव संख्या होता 36. म्हणजे या षटकात दानिश 5 धावा. दानिशचा विचार केला तर 2 षटकात तो नाव मात्र 11 धावा खर्च घालता आणि मऊ बुलल्याशे एक गडी तो बाद करता. फलंदाजी का हशम आणि समीर नाईक. समीर नाईक 7 एक विस्फोटक फलंदाज म्हणून समीर नाईकची ओळख आजूबाजूमध्ये. परंतु हे बघितलं तर थोडंसं थंड दिमाखान खेळता. आता करूया मरोची स्थिती. 2 चेंडूंचो म्हणजे 12 चेंडूंचा असतो खेळ बाकी आणि तुका मात्र आता नाडी सोडूची लागतली. मोठे फटकेबाजी समीर तुका करूची लागते. असं तुकाही मोठे फटकेबाजी करूची लागणारा गोलंदाज. बघितला गेला वाईट चेंडूचो पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येता. अरबाज माझा एक आवडतो असो हो खेळाडू. अरबाज खूप चांगलो गोलंदाज. आपला पहिल्या संघाच्या वतीने 5वा षटक. बघितलो तर ब्लॉकवरच्या चेंडू टोलवलो. 2 क्षेत्रकांच्या मध्ये नाम गलती को माफी ना. हा झेल नाही सोडलास, हा तो मॅच सोडलायस नक्कीच म्हणावं लागेल. मालवणी म्हणत मी तुमका एक सांगेन. सासरण केलं पीटी आणि सुनेन मारल्यान तिका मिठी असो काही जो प्रकार आपल्याकडे बघू मिळता. आणि यावर मात्र धाव निघता 3 धाव. म्हणजे कर्ज पण नाही आणि हप्तो पण भरलाय अशी काहीशी स्थिती. धाव संख्या 40 वर. 4 षटक एका चेंडूच्या खेळानंतर. बघितला तर पुन्हा एकदा चांगलं टोलवला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ढकलला. समीरने एक बघता दुसरी आणि बघूया तिसरी धाव होता का नाही. अचूक फेक येता तोपर्यंत 2 धाव हे संघाच्या खात्यात जमा होतात. 42 अशी धाव संख्या धाव फरकावर बघू मिळता. आणि नक्कीच मोठो सामनो. मालवणी एक मन येवत वेळा साधात तर दळीदर कित्याक बाधात अशी काहीशी स्थिती. मोठो सामनो. एक सुंदर असं फटको मारण्याचा प्रयत्न. परंतु प्रयत्न राहता क्षेत्ररक्षण चांगला सजवला गेला त्यामुळे विचार केला तर हे चेंडू मात्र निर्धाव गणलं जाता. आमका नक्कीच समीर नाईकच्या बॅट मधून 1-2 मोठे फटके षटकाराचे फटके नक्कीच बघूक आवडतील. बघूया काय असं चित्र. या ठिकाणाहून चेंडू उडवल्याने 1 धाव. बघता दुसऱ्या धावेसाठी होत काय प्रयत्न. यस दुसरी धाव पळून पूर्ण केली जाता. जोपर्यंत फेक येता तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केली जाता. आणि बघितला गेला बॉल ना 2 काढले ना. 1 वन शॉट. स्कोर इज लेवल झालेलं म्हणजे 1 धाव ही 8 चेंडूत विजयासाठी गरजेची असतली. बघितला तर पुन्हा एकदा पुढे सरसावत मारूचा प्रयत्न होतो. प्रयत्नच राहता. चेंडू निर्धाव. आता मात्र 7 चेंडू 1 धाव. 7 चेंडू 1 धाव या विजयासाठी गरजेचं असतलो. पुन्हा एकदा अरबाज. बघितलं तर चांगलं फटको. खरोखरच विजयी फटको म्हटलं तरी वावगा ठरणार नाही. आणि या एका धावेन संघ विजयी होता तो म्हणजे नाईक ब्रदर्स. खरोखरच चांगला खेळ नाईक ब्रदर्सने केलाय. आणि बघितलं गेलं तर विजय होता नाईक ब्रदर्स. आणि यानंतर होणारा जो सामना असतो तो सामना